सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांबाबत प्रश्न विचारण्यात आला। बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याकडे तुम्ही कसे पाहता? पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांच्या त्या वक्तव्याबाबत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। राज्यातील शिवप्रेमी एकीकडे तीव्र शब्दात संताप व्यक्त करत असताना मात्र दुसरीकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांना विनंती करत आहेत। बागेश्वर बाबांचा मार्ग हा आध्यात्मिकतेचा मार्ग आहे। मी त्यांना विनंती करतो त्यांनी महापुरुषांबाबत बोलू नये अशी विनंती करत बागेश्वर बाबांच्या केलेल्या वक्तव्याची अप्रत्यक्षपणे सारवासारव करण्याचा प्रयत्न पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे। शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान त्यांनी केलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि त्यांनी समर्थ रामदासांना आपलं मुकुट दिलं, अशा पद्धतीचे विधान आहे। तुम्ही कशा पद्धतीने बघताय शिवभक्त म्हणून महाराष्ट्रात? शिवभक्त म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल प्रचंड अभिमान आम्हाला आहे। आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं ते आमचा मान, अभिमान, स्वाभिमान, आमचे दैवत आहे। आणि अशा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर असं कुठलंही वक्तव्य करणं योग्य नाही। आणि माझी सगळ्यांनाच विनंती राहील, खास करून बाबांनाही विनंती राहील की त्यांचा अध्यात्माचा मार्ग आहे, त्यांनी त्या अनुषंगानं त्यांनी काम करावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशा पद्धतीचे वक्तव्य त्यांनी करू नये। शिवाजी कोण होता या पुस्तकावरून वाद निर्माण झाले। संजय गायकवाड यांनी सुद्धा लेखकाला धमकी दिल्याचं पाहायला मिळतं। मी सांगितलं आपल्याला, काय व्यक्तिगत कुणाचा काय विषय होतो त्याचा व्यक्तिगत विषय आहे। तर महाराजांच्याबद्दल अवमानकारक लिहिणं, महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हे बिलकुल चुकीचं आहे। अशा पद्धतीचं वर्तन कुणाचंही असलं तरी खपवून घेतलं जाणार नाही। सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज आमचा मान, अभिमान, स्वाभिमान आहेत, त्या बाबतीत कुठली तडजोड होणार नाही। पण पुस्तकातला जे मजकूर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अर्थातच आदराजनक आहे। फक्त टायटलवरनं ते 1980च्या दशकातलं पुस्तक, त्याच्यावरनं आमदारांची अशी भाषा असणं, मग त्याला पुरपुरात एक काउंटर सोडलं आहे। प्रबोधन ठाकरेंनी लिहिलेलं पुस्तक दगलबाज शिवाजी लिहिलं आहे। मग या सगळ्या जुन्या वादांवरती आता का बोलत आहे, जुन्या पुस्तकांवरती का बोलत असं म्हणतात? नाही, मला या संदर्भातली माहिती नाही, परंतु मी सांगितलं तुम्हाला की छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सगळ्यांनी आदराने बोललं पाहिजे, त्याचा उल्लेख पण आदराने केला पाहिजे। त्यांचा अनादर होऊ नये अशा पद्धतीच्या भावना आमच्या सगळ्यांच्या आहेत, शिवप्रेमींच्या आहेत। त्या भावनाचा आदर सगळ्यांनी केला पाहिजे। शिवाजी